हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी तुमच्या सर्वांचे अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करत आहे. तुम्ही मस्त असाल आणि आमचे व्हिडिओ पाहत असाल अशी आशा करते. तर आज आहे भाऊबीज आणि माझ्या सर्व भावांना जे कोणी माझे व्हिडिओ पाहत असतील त्यांना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं. तर तुमची पण दिवाळी अशीच आनंदात मस्त चालली असेल अशी आशा करते. आमचीही आनंदातच चाललेली आहे. तर आत्ता आहे भाऊबीज आणि मी आलेले आहे माझ्या आईवडिलांच्या घरी. तर मग चला आता पुढचं जे काही सेलिब्रेशन आहे ते तुम्हाला मी दाखवते. आज माझा लुक हा असा आहे. तर चला मग सुरुवात करूया आपण. तर चला भाऊबीजेला आपली जे काही फंक्शन आहे त्याला सुरुवात झालेली आहे. तर मम्मी बोलली पहिल्यांदा देवबाप्पांना ओवाळूयात. मग ते देवबाप्पांना तसेच आमचे नरेंद्र स्वामी माझ्या माऊलींना ती ओवाळत होती. त्यानंतर मी देखील देवबाप्पांना माझ्या माऊलींना ओवाळलं आणि त्यानंतर मग आम्ही जो काही पुढचा कार्यक्रम होता तो सुरू केला. कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही देवबाप्पापासूनच व्हावी, तर आम्ही देखील ती सुरुवात केलेली आहे माऊलींपासूनच. तर सगळ्यात पहिला मान म्हणजे माझे वडील आणि माझे जे काही काका होते दोन, ते असे हा तिघांचा परिवार आहे आमचा, तिघा भावांचा एकत्र. तर मधले जे बसलेले होते ते माझे मोठे काका होते आणि मी जे ओवाळत होते आत्ता ते माझे छोटे काका होते मधले, आणि माझे पप्पा हे सर्वात छोटे आहे. तर पहिल्यांदा मी त्या तिघांना ओवाळून घेत आहे. पहा तुम्ही किती छान वाटतात ना तिघे भाऊ सोबत. आणि मध्येच अजित येऊन बसला. अजित म्हणजे माझा सक्का भाऊ. तर मग त्याला देखील मी ओवाळून घेत आहे. तो माझा सक्का भाऊ आहे, पण आमच्या घरात अजिबात असं सक्कं किंवा चुलत असं काही नसतं, कारण आमची फॅमिली ही एकत्र आहे आणि आम्ही सर्व खूप खुश आहोत. कारण माझे पप्पा आणि माझे मोठे काका यांच्या ज्या वाईफ्स आहेत त्या दोघी सख्या बहिणी आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी अजून तरी आमच्या घरात भांडणं वगैरे नाही किंवा वायलं निघणं वगैरे ह्या गोष्टी होत नाही आहेत अजून. पुढचं नाही माहिती, पण आत्ता आहे ते खूप खुश आहेत सर्व. तर मी इथे भावाला ओवाळल्यानंतर त्यांनी मला साडी गिफ्ट दिलेली आहे. ही साडी कशी आहे मी ते तुमच्याशी नंतर नक्कीच शेअर करेन. तर माझे जे मोठे काका आहे त्यांचा हा मुलगा आहे. तर हा माझा चुलत भाऊ आणि मावस भाऊ असे दोन्ही नाते आमचे आहेत. त्यामुळे आमचं रिलेशन खूप घट्ट मजबूत आहे आणि एकमेकांना नेहमी आमची मदत असते. तर त्या बाजूला तुम्हाला दोन चिलेपिले दिसत असेल, तर एक होता स्वराज आणि दुसरा माझ्या मधल्या चुलत्यांचा छोटा मुलगा. हा जो भाऊ आहे माझा तो घरात सर्वात छोटा आहे आणि मी देखील मग त्यांना इथे ओवाळून घेत होते. तर आमच्याकडं असं म्हटलं जाते की प्रत्येकाची इडापिडा निघलीच पाहिजे. तर मग स्वराजला देखील सख्खी बहीण नाही, तर त्याची देखील इडापिडा आम्ही सर्व काढत होतो. म्हणजे मी ओवाळलं त्यानंतर मम्मी ते देखील त्याला ओवाळणारच होते. आणि आमच्याकडे ना भाऊबीजेला म्हणजे माझ्या सासरी खोबऱ्याची वाटी आणि करगोटा हेच दिलं जातं. मी कधी कधी वेगवेगळं घेऊन येते, पण ह्यावेळेस मी देखील खोबरं आणि करगोटा हेच आणलेलं. त्यानंतर मोठ्या काकांचा हा छोटा मुलगा आणि आमच्या दोघांमध्ये फक्त 2-3 महिन्याचाच फरक आहे. तर आम्ही दोघं जवळपास एकाच एजचे आहे. तर मी त्यानंतर मग त्याला देखील ओवाळून घेत आहे. स्वराची ती मस्ती चालूच होती आणि तुम्हाला ताटामध्ये दिसत असेल ती मिठाई होती, ती त्याला खायची होती आणि तो सारखा हट्ट करत होता की मम्मी मला दे ना गं, दे ना गं. जवळपास अर्धी मिठाई तर त्याने एकट्यानेच खाऊन घेतलेली. तर मी ओवाळण्यासाठी ती मिठाई आणलेली, पण मुलं काय ऐकत नाही, तुम्हाला माहिती आहे कसले वेड्यावानी करतात. तर मी सर्व काकांना, भावांना आणि माझ्या पप्पांना ओवाळल्यानंतर मग येथे मम्मी पण माझ्या भावांना त्यांना ओवाळून घेत होती. माझ्या घरात बाकीच्या मला माहीत नाही कोणी ओवाळत असेल किंवा नाही, पण मला लहानपणापासून आठवतं मम्मीने ते सर्वांची इडापिडा काढतात.
मुलांची पण आणि त्यांच्या नवऱ्यांची वगैरे, त्यानंतर धीराची, भायाची, सगळ्यांची इडापिडा ते काढत असतात. तर इथे माझी मम्मी देखील सर्वांची इडापिडा काढत होती. त्यानंतर माझी मधली काकी ती देखील इडापिडा काढत होती सर्वांची. आणि त्यानंतर माझी सर्वात मोठी चुलती म्हणजेच माझ्या मम्मीची सख्खी बहीण ती देखील सर्वांची इडापिडा काढत होती. तर चला एकदा ते देखील पाहूयात ते कसे ओवाळत आहे सर्वांना. आणि सर्व असे एकत्रित आले ना सणासुदीला तर खूप छान वाटतं. आणि सगळं असं प्रेम सर्वांचं एकमेकावर असल्यानंतर घरात एक वेगळंच वातावरण असतं. आणि घरात नेहमी आनंद असला ना की आपल्याला देखील बरं वाटतं. घरात आनंद असायलाच हवा, त्याशिवाय सगळ्या गोष्टी चांगल्या वाटत नाही. सणसुदी म्हणा, हे 5 स्वराचे कसे नाटक चालू आहे, ते आजीकडं कसा हट्ट चालू आहे त्याचा, दे ना मला खाऊ म्हणून. तर तुमच्या देखील घरात असेच सर्व फंक्शन छान होत असावे. काही अजूनही काही फॅमिली एकत्र बऱ्यापैकी आहेत, पण मोस्टली आता कोणी एकत्र राहायला मागत नाही. तर मला माझी फॅमिली एकत्र आहे तर हे खूप छान वाटतं, कारण सर्व एवढे एकत्र असतात, घरा पूर्ण भरून वाटतं, छान वाटतं. तर आज माझ्या ज्या मधल्या काकांची वाईफ आहे काकी, त्या जाणार होत्या माहेरी. माझ्या मम्मीने त्यांचं माहेर हे अगदी आमच्या घराच्या जवळच आहे, त्यामुळे त्या बिचारांना कधी माहेरला जायचं तर एक दिवसाचा आराम कधीच भेटत नाही. ती एक गोष्ट मला खूप वाईट वाटते मनाला, की त्यांना कुठेही एक दिवस मुक्कामी राहायला भेटत नाही माहेर जवळ असल्यानंतर. त्यामुळे माहेर जवळ नसावाच असं मला तरी वाटतं. तर अशा प्रकारे आमचं सकाळी सेलिब्रेशन झाल्यानंतर सायंकाळी माझी ही मोठी आत्या आहे. मोठी आत्या आल्यानंतर मग ती सगळ्यांना ओवाळत होती, भावांना, भावांच्या मुलांना वगैरे. आणि माझ्या ही आत्या ना जवळच राहते, आमच्या जवळ म्हणजे एक 15-20 किलोमीटरचं अंतर आहे. तर ती नेहमी रक्षाबंधन, भाऊबीजेला येते, म्हणजेच येतीच. कधीही किती उशीर झाला तरी ती त्याच दिवशी येऊन जाते. तर ती एक गोष्ट मला आवडते, की म्हणजे ती वेळात वेळ काढून भाऊबीजेच्या दिवशी किंवा रक्षाबंधनच्या दिवशी येऊन जाते. भावांची इडापिडा तिच्या काढून जात असते ती. तर माझी छोटी आत्या नाही आली, कारण तिला देखील तिच्या मुली आहेत. आणि मग तिच्या मुली आल्यानंतर ती कसं काय येणार, तर मग ती काय करते, दिवाळीला मुली वगैरे आल्या आणि सर्व मुली माहेराहून निघून गेल्या की मग ती निवांत एक दिवस येत असती. तर मग त्यामुळे ती आली नव्हती. मग फक्त मोठी आत्या आणि मोठी आत्याची मुलगी आली होती. तर मग चला बघूयात पुढे कसं सेलिब्रेशन होतं ते. आणि येथे माझ्या चुलता माझ्या आत्याला साडी देत आहे. तर ही जी क्लिप आहे ही भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशीची होती. माझी ही मोठ्या आत्याची मोठी मुलगी आहे, म्हणजे आत्याला एकच मुलगी आहे पण ती सर्वात मोठी आहे. तर ती आलेली होती. तिला आदल्या दिवशी यायचं होतं, पण तिची मुलगी ही डिलिव्हरी झालेली होती, सो तिला त्या दिवशी यायला नाही भेटलं. तर ती दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर आलेली होती. आणि मग घरात फक्त स्वराज आणि माझी मधली चुलती होती, बाकी कोणीच नव्हतं. तर मग ती त्या दोघांनाच ओवाळलं आणि मग ती गेली, कारण तिला देखील कामे होते. तर मग अशा प्रकारे आपलं हे सेलिब्रेशन रक्षाबंधनचं होतं. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा माझा व्हिडिओ जर आवडला असेल आणि जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच छान छान नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आपल्या चॅनलवरती. तर चला फ्रेंड्स, भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.